केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये आज उत्साह सकाळपासून सगळेच जण अनुभवतात आणि पुढारी न्यूजवर देखील हा उत्साह सकाळपासून अनुभवण्याची सगळ्यांना संधी मिळालेली आहे। तरी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आपण दृश्य बघतोय। बायकळा रेल्वे स्टेशन पर्यंत आता हा लालबागचा राजा पोहोचलेला आहे। ही मिरवणूक पोहोचलेली आहे। उद्या सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन केले जाणार आहे। तब्बल 24 तास लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू असते। मात्र 24 तास जरी झाले असले तरी प्रत्येक गणेश भक्ता मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा उत्साह तसाच असतो। तर मुंबईमधल्या गिरगाव चौपाटीवर देखील आता अनेक बाप्पा आलेले आहेत, विसर्जनासाठी आलेले आहेत। तसंच पुण्यामध्ये देखील दगडूशेठ हलवाईची मिरवणूक सुरू आहे। तिथे देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरामध्ये ही भव्य दिव्य मिरवणूक सुरू आहे। अनेक ढोल ताशा पथक देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये देखील गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। सुरक्षा व्यवस्था देखील तशी तैनात करण्यात आलेली आहे आणि याच व्यवस्थेमध्ये बाप्पांचा विसर्जन सोहळा सुरू आहे। तर मुंबईच्या बायकळा रेल्वे स्टेशन बाहेरची ही दृश्य होती। लालबागचा राजा तिथपर्यंत पोहोचलेला आहे। लालबागचा राजा जसजसा पुढे मार्गस्थ होतो तसतसं त्याचं जंगी स्वागत केले जाते। ठिकठिकाणी त्याला पुष्पहार अर्पण केले जातात, त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते। तर तिकडे कोल्हापूरमध्येही जल्लोष पाहायला मिळतो। मात्र कोल्हापूरमध्ये ज्या लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलेली होती ती लेझर लाईट यंदाच्या मिरवणुकीमध्ये देखील वापरण्यात आलेली आहे। या मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीचा नाद देखील घुमताना आपल्याला पाहायला मिळतो आणि डीजेच्या तालावर तरुण देखील थिरकताना दिसतात। मुंबई कोल्हापूरची दोन दृश्य आहेत। एका बाजूला लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत। मुंबईप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील मिरवणुका खूप तासांपर्यंत चालू असतात। कधी कधी मागच्या वेळेस दुसऱ्या दिवशी बाप्पांच्या मिरवणुका सुरू होत्या, दुसऱ्या दिवशी बाप्पांचं विसर्जन झालेलं होतं। यंदा देखील उशिरापर्यंत बाप्पांच्या मिरवणुका सुरू आहेत आणि यामध्ये मोठ्या संख्येने कोल्हापूरकरांनी सहभाग मुंबईमध्ये देखील विविध मंडळांचे बाप्पा आता गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत, त्यांचं विसर्जन सुरू आहे। दुसरीकडे कोल्हापूरमध्ये आपण हा उत्साह बघतो। कोल्हापूरमध्ये हा आपण उत्साह बघतोय, तरुणाईचा हा उत्साह आहे। गणपती बाप्पाची त्या मिरवणुका निघालेल्या आहेत, त्यामध्ये डॉल्बीच्या तालावर हे तरुण फिरकताना दिसत आहेत। तर कोल्हापूरमध्येही डीजेचा दणदणाट हा सुरू आहे। लेझर शो देखील सुरू आहे। कोल्हापूरमध्ये खरं तर लेझर शोवर बंदी घालण्यात आलेली होती। दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये लेझरमुळे काही पोलिसांना देखील त्रास झालेला होता, त्यामुळे यंदा गणपतीच्या मिरवणुकांमध्ये लेझर शो करू नयेत असं आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र या नियमाला, या बंदीला कोल्हापूरकरांनी कुठेतरी पेराची टोपली दाखवल्याचं दिसतंय, कारण कोल्हापूरमधल्या मिरवणुकांमध्ये अशा प्रकारचे लेझर शो आणि डीजेचा दणदणाट सुरू आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये आपण बघतोय पारंपरिक वाद्याच्या तालावर खरं तर या मिरवणुका निघालेल्या आहेत। सकाळपासून या मिरवणुका तर आपण दुसऱ्या बाजूला बघतोय बाल गणेशच्या बल्लाळेश्वरची मिरवणूक सुरू आहे आणि ते आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात विसर्जन सुरू होईल। मुंबई आणि कोल्हापूरची ही दोन दृश्य आहेत।
सकाळपासूनच राज्यभरामध्ये मोठा उत्साह सुरू आहे। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा सेवा केल्यानंतर आज बाप्पांना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप दिला जातो आणि संपूर्ण राज्यभरात असंच उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं। मुंबईमध्ये देखील रात्रभर या विसर्जन मिरवणुका सुरू राहतील। काही गणपतींच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी विसर्जन केलं जाईल। यामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन देखील उद्या सकाळी केलं जाईल। तरी कोल्हापूरमधली दृश्य आहेत। कोल्हापूरमध्येही डीजेचा दणदणाट सुरू आहे। Thank you.